शेतकऱ्याला व्याजावर पैसे देणारे जे सगळे सावकार आहेत हे भाजपचे उमेदवार आज तिथं आहेत। त्याच्याबरोबर 3-4 तर उमेदवार असतात। एका उमेदवाराने रेल्वे लुटली, एकाने ताबा टाकलाय, त्याच्यावर बरेच कलम आहेत, हाफ मर्डरचा विषय। त्याच्याबरोबर एक उमेदवार तर असा आहे की जेव्हा फॉर्म काढून घ्यायचा दिवस होता तेव्हा त्याचा पुतणा जो गँगचा मेंबर आहे तो कोयता घेऊन दुसऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे पळत होता। आता काय झाले, राम शिंदे सरांना कसं जिंकायचं हे कळत नाही म्हणून गुंडांचा वापर ते करून घेत आहेत। अहो त्यांनी मटकेवाल्याला सुद्धा तिथे संधी दिली। एक तर दुर्दैवाने महिलांच्या बाबतीतला चुकीच्या पद्धतीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा संधी दिलेली आहे। त्यामुळे राम शिंदे सरांना जर ही लोक स्वच्छ वाटत असतील मग कुठेतरी त्यांनी त्यांचे डोळे चेक केले पाहिजे असं आम्हाला वाटतं। 2019ला पडले रडले आमदार झाले, 24ला पडले रडले मग त्या ठिकाणी ते सभापती झाले। आता त्यांची अपेक्षा अशी आहे की अजून एकदा कुठेतरी पडावं, रडावं आणि डायरेक्ट मुख्यमंत्री व्हावं। कदाचित राज्यपालाची पण विषय आहे, पण मुख्यमंत्री बनण्याचं त्यांचं स्वप्न अर्धवट राहिलेलं आहे। 2019 नंतर 14 नंतर एकदा कुठे दिल्लीला ते गेले होते, त्यांच्यावर थोडीशी नाराजगी देवेंद्र फडणवीस साहेबांची झाली होती म्हणून बरीच खाती त्यांची काढून घेतली होती। पण फक्त या मतदारसंघामध्ये मी उभा आहे, मी त्यांचा विरोधक आहे आणि मी या सरकारचा मोठ्या प्रमाणात विरोध करतोय म्हणून कुठेतरी लॉटरी ही त्यांची त्या ठिकाणी लागली असं आपल्याला म्हणावं लागेल।